पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण जलजीवन मिशन आणि गाळयुक्त शिवार इत्यादी शासनाच्या विविध योजनांची जलरथामार्फत प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येत असून या जलरथाला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी जिल्हा परिषद येथे हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला। यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अप्पासाहेब गुजर, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नितीन शहा आणि त्याची संपूर्ण टीम आणि जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जलरथ जिल्ह्यातील एकूण 1385 ग्रामपंचायतीमध्ये भेट देणार आहे। स्वच्छ भारत मिशन मध्ये एकूण 1843 गावांपैकी 1401 गावे स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत हगंदरी मुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आली असून मार्च 2024 अखेर सर्व म्हणजे 1843 गावे हगंदारी मुक्त घोषित करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे। जिल्ह्यातील 13 तालुक्यातील सर्व 1843 गावांमध्ये जलरथामार्फत योजनांची माहिती देण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ फिरणार आहे, अशी माहिती श्री गुजर यांनी दिली। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।